नमस्कार, जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। जसं आपण आता बघतो आहे की आपण ज्या समाजामध्ये राहतो आहे, आपण त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो। या उदात्त हेतूने काम करणारे अनेक लोक आपण बघितलेले आहेत, पण त्यातल्या त्यात जर लहान मुलं यामध्ये इन्व्हॉल्व असतील किंवा लहान मुलं जर काहीतरी समाजासाठी देणं लागत असतील तर ते आपल्यासाठी अहोभाग्य आपण समजावं। असे काही लहान मुलं सुद्धा या समाजामध्ये वावरत आहेत आणि त्यापैकीच एक आज आपल्यासोबत उपस्थित आहेत, तो म्हणजे विराज शिंदे। वाशिम येथील एक लहान मुलगा आहे। आपण त्यांच्याशी आज संपर्क करणार आहोत की तो प्रामुख्याने चाइल्ड लाईन साठी जे काही बाल अत्याचार होत असतात किंवा जे काही बालकांवरती आपण बघत आहोत की वेगवेगळ्या प्रकारे जे काही अत्याचार होत असतात, तर त्या अत्याचारांवरती तो खूप जास्त मोठ्याने काम करतो आहे। मी आणखीनही माहिती तुम्हाला त्याच्याबद्दल देणारच आहेत, पण आज आपल्यासोबत विराज शिंदे हा एक चिमुकला उपस्थित आहेत। आपण सर्वात आधी त्याचं आपल्या जीएम न्यूज मध्ये स्वागत करूयात। वेलकम विराज, खूप स्वागत आहे तुझं आमच्या या चॅनल मध्ये। तर मला खूप चांगलं वाटतं की अशा चॅनल म्हणजे आमच्याकडे आले आहेत माझ्या सोशल वर्क आणि कामांवर बोलण्यासाठी। थँक्यू। तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की विराज शिंदे इज अ ट्रूली इन्स्पायरिंग फिगर अँड अ बीकॉन ऑफ रेसिलियन्स ॲज अ स्पेशली able individual. He has defied all odds to excel in multiple domains. An award-winning author of Beyond Disabilities, Viraj has received national and international recognition, including the prestigious Best Author Award. And beyond writing, he is an all-rounder, excelling in academies, swimming, poetry, and even as a content creator on YouTube. His journey and accomplishments have been widely celebrated in articles and newspapers, showcasing his ability to inspire others through his talent, determination, and unwavering spirit. आणखीनही आपण त्याच्याकडनं माहिती घेणारच आहोत, पण त्याचबरोबर त्याचे काही पुस्तकं देखील यावेळेस प्रकाशित आहेत। आपण आणखीनही माहिती त्याच्याकडनं जाणून घेऊयात। विराज, मला आणखीन तुझ्याबद्दल खूप काही जाणून घ्यायचं आहे। से अबाउट यू। तर विराज, मला आज तुझ्याबद्दल खूप काही जाणून घ्यायचं आहे। आमच्या व्ह्युअर्सला सुद्धा यावेळेस तुझ्याबद्दल खूप काही माहिती हवी आहे की तू कशा प्रकारे काम करतो, बाल अत्याचारावरती तुझं काम कशा प्रकारे आहे। से अबाउट यू समथिंग। So my name is Viraj Shinde from class 7. So I have won multiple competitions like Ramanujan Challenge from Yudhisthana Foundation, which is a non-profit organization. So it has been published in many newspapers and on the site named the Live Nagpur under the code Viraj Shinde. So I have also won the Aryabhatta AMO competition, which is organized by AICTE-SD, and I have also written my own book named Beyond Disability, and I have won the award the best author. ओके, तो आता विराजने त्याच्याबद्दल आपल्याला माहिती सांगितलेलीच आहे। सर विराज, मला आता सांगशील की तुझे काय काय अचिव्हमेंट्स आहेत, बेस्ट अचिव्हमेंट्स तुझे काय काय आहेत? व्हॉट इज युअर अचिव्हमेंट्स? तर मला बेस्ट अचिव्हमेंट्स मध्ये म्हटलं तर मला अपॅरल हाऊस मध्ये माझ्या पुस्तकासाठी अवॉर्ड भेटलेला आहे, बेस्ट रायटिंग बेस्ट सेलर अवॉर्ड। तर ते अपॅरल हाऊस गुरुग्राम दिल्लीच्या जवळ एक सिटी आहे तिथं मिळालं होतं। तर ते गव्हर्नमेंट फॅसिलिटी होती। तर तिथं आता अजून माझे खूप अवॉर्ड्स आहेत, जसे मी ISTASC एक ऑनलाईन टॅलेंट सर्च एक्झाम, त्याच्यात मी गोल्ड मेडल आणलं होतं मागच्या वर्षी। आणि मग मी आता माझ्या जुन्या शाळेत म्हणजे ऑर्किड्स मध्ये मी खूप सारे अवॉर्ड जिंकलेले आहे। तर तुम्हाला लवकरच आम्ही दाखवू माझे केवढे अवॉर्ड्स आहेत। तर हो, आणि एक ऑनलाईन फाउंडेशन ज्याचे नाव EI Asset, जे इंटरनॅशनली टॅलेंट सर्च असते आणि त्यांचे खूप सारे कोर्सेस आणि म्हणजे हे असते की ते पूर्ण टॅलेंट सर्च करते इंग्लिश, मॅथ्स आणि सायन्स मध्ये। तर मला कंटिन्यू 3 वर्षापासून गोल्ड आणि सिल्वर मेडल्स भेटलेले त्यांच्याकडून। आणि त्यांनी खूप सारे मला कोर्सेस पण दिले होते, जसे जेनवाईज कडून त्यांनी एक सायन्स किट मला दिली होती, ज्याच्यात आपण घरीच एक मायक्रोस्कोप घेतला होता। तर अजून VVM सायन्स ऑलिम्पियाड जे गव्हर्नमेंट
गव्हर्नमेंट कॉम्पिटिशन आहे सायन्स वर, तर त्यात मी डिस्ट्रिक्ट मधलं 3rd टॉपर या वर्षीचं. आणि मी राष्ट्रीय सायन्स फेअर त्याच्यात मला स्पेशल अप्रिसिएशनचा अवॉर्ड भेटलेला आहे. तर अजून असेच खूप सारे अवॉर्ड आहे आणि मी तुम्हाला लवकरच ते दाखवणार. बिलकुल. तर त्यांनी आता आपल्याला त्याचे अचिव्हमेंट सांगितलेले आहेत, आपण त्याचे जे काही अवॉर्ड्स त्याला मिळालेले आहेत आणि ते कशासाठी मिळालेले आहेत तेही त्यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. आपण ते अवॉर्ड सुद्धा बघणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून. Viraj Shinde is a truly unexceptional boy with an extraordinary story. A specially abled student from Washim, Maharashtra, who has proved that talent knows no limits. Recently, Viraj was honored with the prestigious Best Author Award at New Delhi, one of the highest recognitions for authors across the nation. This award is a symbol of his dedication, hard work, and inspiring contribution to society through his writing. His success story has now reached every corner, with leading newspapers featuring his inspiring journey in today's headlines. His name is shining not just in Washim, but across the whole country. Viraj's first book, Beyond Disability, is a powerful message for children. It talks about Childline 1098, India's national helpline for children who need help, care, and protection. He doesn't stop at writing. He visits different schools, villages, and towns, meeting children face to face, narrating stories from his book, and spreading awareness about Childline 1098. His words are creating courage, safety, and hope in young hearts. This is a magnificent achievement by Viraj Shinde, boy who turned his struggles into his strength and became an inspiration for all. Let us all give him a big round of applause and heartfelt congratulations for this proud journey. And most importantly, let us support him by getting his book, Beyond Disability, and spreading this message to every child around us. Hello everybody, my name is Viraj Shinde and today I am going to tell you about my book Beyond Disability. My book tells a story about a child who is abused to school and society, but he still manages it. But he gets very depressed in the process. So his parents call 1098 to help him. 1098 Childline helps in and teaches the school and the students why a hurting disabled children gets very hard on them. So that's why this book has been given multiple awards by my collector ma'am, teachers, school principals and many more. थँक्यू. आता मला सांगेल की तुझी पुस्तकं लिहिलेली आहेत किंवा तुझी जी रायटिंग स्किल जी तुझ्यामध्ये आहे, तुला वाटतं का की त्याचा समाजाला काही फायदा होणार आहे किंवा कशा प्रकारे फायदा होईल? तर फायदा या प्रकारे होईल की खूप लोकांना ना मुलांबद्दल जास्त माहिती नसतं. जसं आपल्या ग्रामीण भागात आपण गेलो तर हर एक शाळेमध्ये मुलांनी जर का काहीतरी केलं किंवा काहीतरी चुकीचं केलं तर त्यांना खूपदा रट्टा मारी असं भेटतात, जे बिलकुल चांगलं नाही. आणि एवढे वर्ष ते रूल निघाल्यानंतर ही त्याला म्हणजे आपल्या शहरांमध्ये म्हणजे वाशिमसारख्या शहरांमध्ये पण असं होते. तर असं नाही होण्यासाठी मी माझं बुक पब्लिश केलंय. त्या बुक मध्ये चाइल्डलाइन फाउंडेशन जे एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे त्याच्याबद्दल मी लिहिलेलं आहे. तर ते पुस्तक आता मी पूर्ण म्हणजे मी त्याला प्रमोट करून राहिलो, म्हणजे जास्तीत जास्त जणांना चाइल्डलाइन आणि चिल्ड्रन म्हणजे स्पेशलेबल चिल्ड्रनशी कसं बोलावं, कसं बिहेव करावं, तसं त्याच्यावर मी करतो प्रमोट. बिलकुल. आता तू
सांगितलेलं आहे की जर कोणाला त्रास होत असेल किंवा तिथेच त्याला मारलं जात असेल किंवा तिथेच त्याचा दबाव आणून तिथेच ती गोष्ट थांबवता गेलेली असेल, तर असं काही तुझ्याबद्दल घडलेलं आहे का? तुला कधी काही कुठल्या गोष्टीचा त्रास झालेला आहे का, बाकीच्या समाजाचा किंवा मग आणखीन इतर लोकांचा? हो, तर मी काही वर्षांपूर्वी एका शाळेत होतो, तर त्या शाळेत मध्ये खूप जास्त डिमोटिवेशन होतं स्पेशल एबल स्टुडंट पैकी. तर मला तिथे खूप बोलायचं होतं, खूप काही करायचं होतं, पण त्यांनी जागा म्हणजे टाइम वगैरे नाहीये तर त्याच्या नावाखाली त्यांनी मला एकदाही चान्स नाही दिला. आणि आता मी नवीन शाळेत होतो, त्यांनी जसंच मी म्हटलं की मला हे घ्यायचं, त्यांनी 2 दिवसात मला जागा दिली, त्यांनी मला प्रोजेक्टर आणून दिले, म्हणजे मी मला सगळं सांगू शकेल. आणि ते खूप खुश होते की एक स्पेशल लेवल मुलगा स्वतः त्यांच्या शाळेमध्ये हे करून म्हणजे हे बोलून राहिलं त्याच्याबद्दल. बिलकुल, म्हणजे तुला त्या स्कूलने प्रोत्साहन दिलेलं आहे की तू कर आणि तुला मोटिवेट सुद्धा केलेलं आहे. तर आता जे काही लहान मुलं आहेत आपल्याला बघत आहेत यावेळेस काही आपल्या चॅनलच्या मार्फत, तर या मुलांवरती जर असा काही अत्याचार होत असेल किंवा कुठल्या स्कूलमध्ये त्यांच्यावरती हा काही अत्याचार होत असेल, तर मग त्यांनी काय फेस करावं किंवा त्यांनी कुठल्या गोष्टींचा फोकस करावा किंवा कशा प्रकारे त्या सगळ्या गोष्टी हाताळाव्यात, हँडल कराव्यात? तर सगळ्यात पहिले लहान मुलांना जर का त्रास होऊन राहिला टीचर पैकी किंवा टीचर खूप बोलून राहिले तुम्हाला, तर सगळ्यात पहिले आपल्या पॅरेंट्स, आई बाबा किंवा गार्डियन ज्यांना बोलायचं असते, आणि ते जर का त्यांच्या कोणत्या हायर अथॉरिटी ज्या शाळेमध्ये असतील त्यांच्याशी बोला. आणि तिथंच जर का टीचरने सॉरी म्हणून तुम्हाला वापस चांगलंपणे बोलले तर ठीक आहे, आपण चांगलं. पण शाळेनं आणि टीचरनं काहीच नाही केलं आणि तर तसंच कंटिन्यू राहिलं तर तुम्ही चाइल्डलाईन 1098 ला कॉल करू शकता, जे तुम्हाला हेल्प करेन आणि त्या शाळेला काउन्सिल करेन की असं नाही करायचं आणि काय करायचं असते. बिलकुल, चाइल्डलाईन 1098 या नंबरवरती संपर्क करण्याचं आवाहन सुद्धा विराजने आपल्याला केलेलं आहे. जर असं कुठे घडत असेल, आपल्या निदर्शनात जरी ही बाब येत असेल, तर नक्कीच आपण 1098 आहे ना विराज, तर या नंबरवरती आपण संपर्क साधायला पाहिजे. नक्कीच तुम्हाला त्याची हेल्प मिळणार आहे. मला आता सांगशील की तू आता चाइल्डलाईन बद्दल जी काही इन्फॉर्मेशन किंवा जे काही काउन्सिलिंग करत असतो, समुपदेशन करत असतो वेगवेगळ्या जागेमध्ये जाऊन किंवा स्कूलमध्ये जाऊन, तर ते कशा प्रकारे करीत असतो किंवा त्याबद्दल तुला काय वाटतं की त्याचा त्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे? हो, होत असते. आता काही शाळांमध्ये मुलांना जराही म्हणजे लहान लहान गोष्टींसाठी खूप काही बोलले जाते. जे मुलांचं मोटिवेशन जे असते किंवा त्यांचं खेळणं बनायला त्यांचं उघडत नाही. काही कधी कधी खूपदा असं मुलं असतात की जे ना त्यांच्याशी टीचर हे चांगलं पण त्यांच्याशी नाही बोलत असतात आणि मग ते त्याच्यावर खोलत नाही. म्हणून मला वाटते की चाइल्डलाईननी असेच माझ्यासारखे अजून मुलांनी वरती यावे आणि त्यांनी स्वतः प्रमोट करावं. जसं की मी आता सगळ्या शाळांमध्ये नाही करू शकत, पण दुसऱ्यांनी पण असं चाइल्डलाईन बद्दल अवेअरनेस केलं पाहिजे, हे असं मला वाटते. बिलकुल. आणि तुला काय वाटतं की त्या मुलांमध्ये जर चाइल्डलाईन बद्दल अवेअरनेस आलं किंवा तू काउन्सिलिंग केल्याप्रमाणे त्यांना जर काही फायदा झाला, तर त्यांना त्याची काय मदत होणार आहे किंवा मग ते भविष्यामध्ये कशा प्रकारे वावरू शकतील या समाजामध्ये? तर आता जर का त्यांच्या लहानपणीच त्यांच्या जर का बरोबर असले, त्यांच्यात कॉन्फिडन्स लहानपणीपासून असला, तर ते खूप काही करू शकतील. त्यांना असं भीती नाही वाटणार. असे बोर्ड एक्झाम किंवा 10वी किंवा 12वीची एक्झाम देताना भीती नाही वाटणार आणि त्यांच्यात कॉन्फिडन्स असणार. आता सगळे टीचर्स, आपल्या पॅरेंट्सने आपल्याला मोटिवेट केलं तर आपण काही पण करू शकतो. आपण जगातलं खूप काही जिंकू शकतो असं मला वाटते. पण तुला वाटतं का की खरंच तू जे काही करतो आहे त्याचा 100% फायदा होणार आहे किंवा चाइल्डलाईनचा या सगळ्या मुलांना त्याचा नक्की फायदा होईल? आता काही मुलं खूपदा सांगितल्यानंतरही ते उघडत नसतात, म्हणून आपल्याला टीचर्स आणि पॅरेंट्स कळते ते की माझ्यासोबत जसं झालं की मी काहीच नाही बोलायचं आईला, पण आईला तिथंच कळलं आणि आईने मला खूप विचारलं. तर मग नंतर मी आईला सगळं सांगितलं. मग त्याच्यानंतर आईने त्याच्यावर ऍक्शन घेतली आणि माझ्या प्रिन्सिपलला ते सांगितलं. त्याच्यानंतर त्या टीचरने मला सॉरी म्हणून ते म्हटलं होतं. तर आता असं मला वाटते की फक्त एका जणांना बोलून असं होणार नाहीये. पॅरेंट्स आणि टीचर्सने त्याला फॉलोअप दिला पाहिजे की असं झालं, असं केलं पाहिजे, काहीतरी होतं तर सांगितलं पाहिजे मोठ्यांना, असं वाटतं. तुझे जे बुक्स आहे किंवा तुझं जे लिखाण आहे, तुझी जी रायटिंग स्किल आहे तुझ्यामध्ये, तर तुला असं का बरं वाटतं की ते त्या विद्यार्थ्यांनी विकत घ्यावं किंवा पॅरेंट्सनी सुद्धा ते विकत घ्यावं, त्याच्यामधून काही फायदा होईल?
हो, माझ्या पुस्तकात एक मी स्टोरी थ्रू मध्ये एका मुलाबद्दल लिहिलेलं आहे, जिथे त्याला शाळेतून खूप जास्त त्रास झाला, त्याच्यामुळे तो खूप जास्त सॅड होता. पण त्याच्यानंतर त्याच्या चाइल्ड लाईनने त्याला काउन्सिल केलं खूपदा, आणि मग त्याच्यानंतर त्याला फॉलोअप केलं की तू कसा आहेस, काय करून राहिला. तर तो पुढे जाऊन खूप चांगला होता आणि त्याला खूप आवडतं मदत करायला. आता चाइल्ड लाईनच्या बद्दल माझ्या पुस्तकात मध्ये खूप दिलं की चाइल्ड लाईन कसं काम करते, चाइल्ड लाईन बाकीच्या सर्व्हिसेस किंवा तुम्हाला कुठे लागलं असणार ते कसं मदत करते, असं मी लिहिलेलं आहे माझ्या पुस्तकात. बिलकुल. तर त्यांनी हे सुद्धा लिहिलेलं आहे की तुम्हाला कशा प्रकारे त्या सगळ्या गोष्टींची हेल्प होणार आहे, किंवा छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत, कुठल्या गोष्टीसाठी आपण कुठली हेल्प निवडावी, किंवा मग आपल्याला त्याचा कशा प्रकारे फायदा होईल, आणि आपण कुठल्या लोकांकडे जावं की ज्याने आपल्याला मदत होणार आहे. आपल्याला असं वाटत असेल की किती मोठा मुलगा आणि किती समजदार व्यक्ती आपल्यासोबत बोलतो आहे, कारण त्याच्यासोबत बोलल्यानंतर, त्याची भेट घेतल्यानंतर मला सुद्धा खूप इन्स्पिरेशन मिळालेलं आहे, आणि आपण सुद्धा त्याच्याकडनं काहीतरी मार्गदर्शन घेऊन किंवा मग त्याच्याकडनं आपण काहीतरी या सगळ्या गोष्टी शिकून आपणही काहीतरी आयुष्यामध्ये करू शकतो. बरं विराज, मला आणखीनही तुझ्याकडनं खूप काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. आपण जास्त वेळ न घेता लगेच पुन्हा प्रश्नांकडे वळूयात. मला सांगेल की आता तू बऱ्याच शाळांमध्ये जातो आहे काउन्सिलिंग करण्यासाठी, आणखीन बऱ्याचशा स्कूल आहेत, तुला असं का बरं वाटतं की त्या स्कूलने सुद्धा तुला बोलवावं काउन्सिलिंग करण्यासाठी चाइल्ड लाईन बद्दल? तर मला वाटते की मीच सगळे म्हणजे घडघड करून शाळेंना विचारून की मी घेऊ का, इकडे तिकडे करावं. मला असं वाटते की शाळेंनी स्वतः मला बोलवावे की तू इथं चाइल्ड लाईन बद्दल सांग, किंवा दुसरं कोणी जर का उठत असणार सांगण्यासाठी तर त्यांना स्वतः बोलवलं पाहिजे. आता पहिल्यांदा खूप मदत म्हणजे आपल्या शाळेमध्ये, मग दुसऱ्या शाळेमध्ये, तर मी एका ग्रामीण शाळेमध्ये पण केलं आणि त्याचा खूप चांगला खूप जास्त सपोर्ट मिळाला. मुलांना खूप आवडलं, काही मुलांना नावही नाही माहिती होतं. पूर्ण स्टोरी सांगितली चाइल्ड लाईन पासूनची, तर त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी म्हटलं आम्हाला अजून असे प्रोजेक्ट म्हणजे असं बोलणं किंवा सेमिनार असं अजून पाहिजे, आवडेल त्यांना आणखीन बघायला. बिलकुल. तर मी सुद्धा आणखीन शाळांना आवाहन करते आहे किंवा मग एक रिक्वेस्ट करते आहे की नक्कीच तुम्ही विराजला तुमच्या स्कूलमध्ये बोलवावं, जेणेकरून तुमच्या स्कूलमधील जे काही स्टुडंट्स आहेत, जे शिक्षण घेत आहेत, त्यांना या चाइल्ड लाईन बद्दल सुद्धा अधिक इन्फॉर्मेशन मिळेल आणि विराजकडनंही खूप काही शिकायला मिळेल. विराज, मला सांगे, आता बरेचदा असं होतं की आता तुला बऱ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम फेस करावा लागला किंवा त्रास झाला, असं बऱ्याचदा आता काही मुलांमध्ये सुद्धा घडून येतं. काही कमतरता असली तर त्या मुलांना बाकीच्या गोष्टीचा त्रास होत असतो. तर बऱ्याचदा असं होतं की जे काही त्यांच्या घरची मंडळी आहे किंवा त्यांचे पेरेंट्स आहेत, तर ते म्हणतात की तू देवाच्या पाया पड, तुझा सगळं प्रॉब्लेम नॉर्मल होऊन जाईल किंवा सॉल्व्ह होऊन जाईल. तर तुला काय वाटतं की खरंच आपण काही कमतरता असली तर आपण कोणत्या डॉक्टरांपर्यंत जावं किंवा कोणाची हेल्प घ्यावी, की खरंच देवाकडे वळावं, देवधर्म करावा? नाही, कारण की फक्त देवाकडे बोललं आणि आम्हाला ठीक आहे तर त्यांना स्वतः तर काही होणार नाहीये, तर आपण आपल्या जवळच्या डॉक्टरला बोलावे असंच मला वाटते. की एकदा कधी बोलून घ्यावे की अशाबद्दल काही होणार आहे का, की किंवा पुढे जाऊन मोठा प्रॉब्लेम होईल का. ते एक दोनदा काही टेस्ट वगैरे करून क्लिअर करून घेतलं आणि कळलं की प्रॉब्लेम मोठा आहे, पण जर का मोठा असणार त्याच्यावर अजून ट्रीटमेंट घेणं हेच सगळ्यात जास्तीचं. कारण की असं प्रतीक्षा करणं, देवाचं वेट करणे की देव आपल्याला काहीतरी करून देईन, असं दरवेळेस होत नसते. बिलकुल. पण अशा वेळेस ना विराज, कधी कधी काय होतं की ते मुलं किंवा मग त्यांचे पेरेंट्स सायकेट्रिक कडे घेऊन जातात, तर ते सायकेट्रिक कडे जाणं योग्य आहे का नाही, तुझ्यामध्ये काय वाटतं तुला? नाही, जर का त्याला म्हणजे स्वतः हेल्प पाहिजे असते की त्याला किंवा तिला ट्रॉमा होत असणार किंवा खूप त्रास होत असणार, तरच. आता बिनकारण जर का मुलाच्या फिजिकल प्रॉब्लेम्स ना त्याला सायकॅट्रिस्ट कडे नेणं हे बिलकुल चांगला नाहीये, चुकीचं आहे हे. तर त्यांना त्यांच्या म्हणजे कुठे फिजिकल प्रॉब्लेम असतात तर त्याच्या रिलेटेड एका डॉक्टरशी बोलावं असं मला वाटते. की पहिले डॉक्टरकडे जावं आणि जर का मेंटली प्रॉब्लेम असला किंवा ट्रॉमा होत असणार तर त्याला त्याच्यानंतर सायकॅट्रिस्टकडे किंवा थेरपीमध्ये जात लागतं. बिलकुल.
तर विराज, आता आपण चाइल्डलाईन बद्दल भरपूर काही चर्चा केलेली आहे, भरपूर काही प्रश्नांची उत्तरे सुद्धा विराजने तुम्हाला दिलेली आहे. पण तुम्हाला काही आणखीन जर प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे ही विराज कमेंटमधनं देणार आहे. तर मला विराज आता सांगशील की आपण जे काही ऑफलाईन एक्झाम्स असतात किंवा ऑनलाईन एक्झाम्स असतात, तर तुझ्या मते किंवा आता आम्हाला तुझ्याकडनं आयडिया घ्यायची आहे की तुला काय वाटतं की ऑनलाईन एक्झाम्स चांगल्या की ऑफलाईन एक्झाम्स चांगल्या? आता ऑनलाईन एक्झाम जे आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी चांगले आहे, जसं आपलं नीट असते, JEE असते, त्यांच्यासाठी ते रॅपिडली फास्ट मध्ये क्वेश्चन्स करणं आणि MCQ फॉर्मॅट हे सगळं करत कमी टाइम मध्ये करण्यासाठी ऑनलाईन एक्झाम चांगले असतात. आणि ऑनलाईन एक्झाम मध्ये ना जास्त प्रूफ असते की तुम्ही चिटिंग नाही होत, जराही चिटिंग नाही होत. कारण की कधी खूप एक्झाम जे मी देत असतो त्यांच्यात कॅमेरा लावून ठेवतात आणि कोणीतरी रोबोट किंवा कोणीतरी ह्युमन बघत असतं 24 पूर्ण टाइम की मी चिटिंग नाही करत आहो किंवा कोणाशी बोलत आहो, तर त्याच्यात असते. आणि ऑफलाईन एक्झाम हे आपल्या बोर्ड एक्झाम साठी जास्त चांगलं असते. जसं आपले ऑलिम्पियाड एक्झाम असतात त्यांच्यात खूप चिटिंग होत असते, पण तरी आपल्याला त्यानं एका म्हणजे कुठेतरी जाऊन किंवा आपल्या शाळेत करून आपल्याला कॉन्फिडन्स येतो की आपल्याला काही भीती नाही वाटत की तिथं बोर्डसाठी जाताना प्रॉब्लेम नाही होत. बिलकुल. तर त्यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे की ऑनलाईन एक्झाम्स आणि ऑफलाईन एक्झाम्स कशा चांगल्या आहेत आणि कुठल्या गोष्टींच्या बाबतीत ऑनलाईन एक्झाम्स चांगल्या आणि ऑफलाईन एक्झाम्स चांगल्या. आता ना विराज, आपण चर्चेला थोडंसं वेगळं वळून देऊयात. मला तुझ्याबद्दलही खूप काही जाणून घ्यायचं आहे आणि मला तुझ्याबद्दल जाणून घेण्यामध्ये अतिशय आतुरता आहे, आमच्या दर्शकांना, आमच्या व्ह्युअर्सला सुद्धा. तर मला सांगशील की आता तू एवढ्या लहान वयामध्ये हे सगळं करतो आहे किंवा तुझी ही सगळी हिंमत बघून किंवा हे सगळं बघून मला सुद्धा तुझ्याकडनं खूप काही शिकायला मिळालेलंच आहे. मला हे ऐकायला आवडेल की तुझा या सगळ्यांमध्ये आदर्श कोण आहे, तू कोणाला आदर्श मानतो? तर मला वाटते की कोणी पण आदर्श होऊ शकतो. तर मला वाटते की कोणी पण असं करू शकते, चाइल्डलाईन बद्दल बोलू शकते, सेमिनार घेऊ शकते, हे कोणी पण घेऊ शकते असं मला वाटते. पण कॉन्फिडन्स असणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आता मी तुम्हाला एक माझी कविता सांगू शकतो? बिलकुल. हो. तर आता माझा रोल मॉडेल जिला मी म्हणतो अरुणिमा सिंह. तर ती ना म्हणजे जगातली पहिली म्हणजे स्पेशली वर्ल्ड आहे जिने माउंट एव्हरेस्टला क्लाइंब केलं. तर त्याच्यावर मी एक कविता लिहिलेली आहे. When thy pains are not at all safe, then why all say it's just a game? Taunters are always giving thy blame. Hard work, struggles are only you claim. Specially abled you, thy courage is not lame. Followers follow when victory gets framed. Wonder Woman of India never found same to same. When they are born with sportsman spirit, champion in volleyball or football kick. On unlucky day, train accident you mean. Struggle with thieves but in lastly defeat. You lay on track whole dark scary night. Doctor cut thy leg to save your life. Now start mountaineering you firmly design. Everyone says no, it's only suicide. When thy admitted aims with high risk, thy sports love ready to climb the Everest peak. You fix thy goal without your eyes blink. Sherpa helps you when muscles will shrink. Freezing thy eyes with icy deadly brisk. No one stop you to get the desire wish. Now you finally get some aim of Everest submit. Arunima is incredible, we all admit. Wow, beautiful. ही कविता तू स्वतः तयार केलेली आहे? हो, स्वतः लिहिलेली आहे? हो, मी अशा अनेक कविता लिहित असतो आणि मला खूप आवडतं असं कविता लिहिताना. असं रोजच किंवा अचानक येते कविता असं नसते. त्याच्यात बघायला लागते, शब्द शोधावे लागतात की हे शब्द चांगला आहे का किंवा याच्यात कोणते शब्द लागतील असं मला वाटतं. कसं काय सुचतं रे तुला हे सगळं? घरी कोणी सांगतं तुला? मम्मी पप्पा कोणी सांगतं तुला असं काही, असं किंवा काही सुचवत असतात तुला कोणी? आता या कवितामध्ये मी अरुणिमा सिंहाची पुणे स्टोरी सांगितली होती. तर मला स्टोरी माहिती नव्हती, पण तिची स्टोरी ऐकल्यानंतर माझ्या आईने मला मदत केली. तिचे स्वतःचे रोल मॉडेल शोधले आणि मग आईने मला स्टोरी सांगितली. त्याच्यावर मी
कविता चालू केली, याच्यात खूप दिवस किंवा हफ्ते लागतात मला. बिलकुल, थोडा वेळ लागतोय ना सगळं काही सुचायला. म्हणजे तुला मम्मीने स्टोरी सांगितलेली, तुझ्या आईने स्टोरी सांगितलेली होती, पण या कवितेतले सगळे शब्द मात्र विराजचे होते आणि एवढे सुंदरपणे ते शब्द रचना आणि ते सगळं काही त्यांनी खूप सुंदरपणे केलेलं आहे. मला सांगशील की आणखी तू एवढ्या छान कविता लिहितोय, तू म्हणतोय थोडा वेळ लागतो, पण एवढं सुंदर तुझं लिखाण आहे, कविता सुद्धा लिहितोय, आणखीन काय काय करायला आवडतं रे विराज तुला? काय काय हॉबीज आहेत तुझ्या? मला तेही ऐकायला आवडेल. तर मला तबला खूप आवडतं, त्यात मी मध्यमा प्रथम पर्यंत एक्झाम दिली आहे आणि मी पुढच्या एक्झाम साठी तयारी करत आहे. आणि मला स्विमिंग पण आवडते. मी इंदोरला मी स्विमिंग मध्ये ओपन कॅटेगरी मध्ये मला गोल्ड रँक भेटलेला आहे. आणि मला स्पेस सायन्स पण खूप आवडतो. त्याच्यात मी एड्युमित्र हे एक प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे जे स्पेस कॅम्प्स घेते कॉम्पिटिशन थ्रू. तर त्याच्यात मला खूपदा अवॉर्ड नाही भेटलेला आहे किंवा टॉप रँक नाही आलाय, पण मला आवडतं तिथं जाऊन तिथं ते म्हणजे स्पेशल इस्रो मधून म्हणजे लोकांना बोलवतात सेमिनार घ्यायला, जे मला खूप आवडते अटेंड करायला आणि एक्झाम द्यायला. त्यांच्यामध्ये ते म्हणजे त्यांनी सांगितलेलं याच्यावर जे एक्झाम असतात ते द्यायला मला खूप आवडते. बिलकुल, पण आम्ही असं ऐकलंय की तुला मॉडेलिंग करायला पण खूप आवडते, काही खरंय? हो, मला मॉडेलिंग आवडते आणि जास्तीत जास्त एका ग्रामीण शहरात भेटणं हे जास्त नसते, पण दुसऱ्या शहरांमध्ये तर मी खूपदा केलेलं आहे मॉडेलिंग. तर मी हे नाही म्हणणार की मी खूप चांगलं मला येते असं मी म्हणते. ओके, पण मॉडेलिंग करण्यासाठी खूप काही रूल्स असतात ना रे, तुला व्यवस्थित चालता येत नाही, तर ते सगळं तू कसं मॅनेज करतो आणि मॉडेलिंग मध्ये तुझी आवड कशी काय आहे, तू ती कशी जोपासतो? तर मला म्हणजे मॉडेलिंग करताना पायांचा प्रॉब्लेम असतो, तर मी आरामशीर चालतो किंवा फास्ट चालतो म्हणजे मला प्रॉब्लेम न व्हावा. आणि तिथं कपडे घालताना तिथं चांगले कपडे घालून किंवा कोणते तरी फॅशन शो साठी असणार, तर त्यांच्या गाण्याप्रमाणे तर मी माझ्या दादाच्या मित्रांपासून मदत घेतो, ज्यांना ते येते, त्यांनी खूपदा केलेलं असतं, त्यांच्याकडून मी मदत घेतो. ते मला शिकवतात की असं केलं पाहिजे. बिलकुल, तर विराजला पाठीचा आणि पायाचा सुद्धा प्रॉब्लेम असून तो सगळ्या गोष्टी त्याच्या आवडीनिवडी तो जोपासतो आणि विशेष म्हणजे तो या समाजासाठी काम करतो. ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आज आपण त्याच्यासोबत बोलतो आहे. आज मला सुद्धा त्याचा इंटरव्ह्यू घेण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मला सुद्धा खूप अभिमान वाटतोय विराज तुझा. विराज, मला आता सांगशील की तुझे मला सांगितलं की नाही तुला तबला वाजायला सुद्धा आवडतं, तर मला थोडंसं तुझं तबला वाजवणं ऐकवशील का प्लीज? हो, ऐकवणार, नक्की ऐकवणार. बिलकुल. तर आता विराज, मला आता हे सांगशील की यावेळेस अनेक चाइल्ड आपल्याला बघत आहेत किंवा अनेक लहान मुलं बघत आहेत की त्यांना या गोष्टीचा काही लोकांना त्रास झालेला असेल किंवा मग काही लोक त्या गोष्टीला फेस करत असतील सध्या, तर तू काय मेसेज देशील या सगळ्या मुलांना किंवा मग त्यांच्या पॅरेंट्सला तू विशेष करून काय मेसेज देशील? तर तुम्हाला जर का चाइल्डलाईन बद्दल अजून इन्फॉर्मेशन पाहिजे तर तुम्ही माझ्या चॅनलवर पण बघू शकता किंवा स्वतः चाइल्डलाईन 1098 ला कॉल करू शकता, त्यांना विचारू शकता की तुम्हाला कसं वाटतं त्याच्याबद्दल, किंवा तुम्ही माझं पुस्तक वाचू शकता, त्याच्यात खूप डिटेलपणे मी लिहिलेलं आहे की चाइल्डलाईन कशी काम करते. बिलकुल, तर विराजने त्याचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे, द विराज ब्लॉगर, है ना? विराज द ब्लॉगर मी हा चॅनल आहे, त्याच्यात मी व्हिडिओज अपलोड करत असतो चाइल्डलाईन किंवा माझ्या कवितांवर. ओके, तर तुम्हाला जर त्याच्याबद्दल आणखीन जर जाणून घ्यायचं असेल किंवा मग तो कशा प्रकारे या चाइल्डलाईन वरती काम करतो आहे त्याही बद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल, आणखीन जर तुम्हाला त्याचं काउन्सिलिंग ऐकायचं असेल, तर नक्कीच तुम्ही द विराज ब्लॉगर या चॅनलवरती, या युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही त्याच्या चॅनलला भेट देऊ शकता आणि त्याचे पुस्तक सुद्धा आहे, तर त्या पुस्तकं सुद्धा तुम्ही खरेदी करून आपल्या मुलांना किंवा आपण स्वतः सुद्धा त्याच्यामधून भरपूर काही ज्ञान मिळवू शकतो. विराज, खूप खूप थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आणि आम्हाला खरंच असं खूप अभिमान वाटतो आहे. असंच कार्य करत राहा आणि तुला जर कोणाची हेल्प लागली किंवा मग आणखीन काही गोष्टींचा जर आमच्या चॅनलची तुला काही हेल्प लागली तर नक्कीच आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत आणि आमच्या शुभेच्छा आहेत तुला. तर थँक्यू. तर तुम्हाला जर का माझ्या पुस्तकाचं नाव हवं तर त्याचं नाव आहे बियॉन्ड डिसॅबिलिटी. तर तुम्ही ते ऑनलाईन बघू शकता, साईटवर जाऊन तुम्ही घेऊ शकता. विराज, तुझी जी बुक आहे ना मला ती बघायची आहे किंवा मग द बियॉन्ड डिसॅबिलिटीज मध्ये नेमकं काय काय दडलेलं आहे मला तेही तुझ्याकडनं ऐकून घ्यायचंय. तर माझं बुक अशी दिसते, तर तुम्ही बघू शकता की हे ना खूप चाइल्डलाईक मध्ये म्हणजे स्टोरी वे मध्ये मी लिहिलेली आहे. म्हणजे त्यात
ड्रॉइंग केलेले Drawing पण आहे. आहे माझ्या एका मित्राने त्यांनी स्वतः काढून दिलेले आहे. तर या ड्रॉइंग मध्ये मग तुम्ही बघू शकता चाइल्ड लाईन बद्दलचं सगळं आहे लिहिलेलं की तुम्हाला की चाइल्ड लाईन कसं काम करते आणि कसं असते आणि ते कसं म्हणजे तुम्ही त्याला कॉल करू शकता जर का तुम्हाला मदत हवी. तर चाइल्ड लाईन बद्दल मी खूप काही लिहिलेलं या पुस्तकामध्ये आणि तुम्ही हे पुस्तक घेऊ पण शकता. त्याच्या ब्री बुक पब्लिकेशनच्या या साईटवर तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता आपल्या घरी. बिलकुल. तर विराजने आता आपल्याला बुक पण दाखवलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे सगळं चित्र रंगवून आणि मग त्याच्यावरती बरंच काही लिहून ठेवलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही ही पुस्तक खरेदी करावी. तुम्हाला जर ही पुस्तक लागत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून ती बुक तुम्ही तुमच्याकडे मागवून घेऊ शकता. मला सांगशील का आता तू कुठल्या कुठल्या गोष्टींवरती काउन्सिलिंग करण्यासाठी इच्छुक आहेस किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींवरती तू काउन्सिलिंग करीत असतो? कुठे कोणाला काही अडचण आली, लहान असो व मोठे असो, तर तू त्यांची कशा प्रकारे हेल्प करशील? तर मला पुस्तक लिहिताना किंवा किल्ला बनवताना म्हणजे आपला गणपती सेलिब्रेशन मध्ये आपण बनवत असतो किंवा किल्ला बनवत असतो ते मला खूप आवडतं आणि मला दुसऱ्यांना मदत करावी असंही मला वाटते. तर आता दुसरं कॉम्पिटिशन असतात ऑनलाईन जे खूप लोकांना भीती वाटत असते स्कॅम होण्याची. तर मला म्हणजे मी खूपदा एंटर केलेलं कॉम्पिटिशन म्हणून मला माहिती आहे जरासं की कोणतं साईट स्कॅम असतं किंवा कोणतं प्रॉमिसिंग असते. तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून मला विचारू शकता की तुम्हाला कोणतं वाटतं आणि काय करावं किंवा कोणती कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला पाहिजे किंवा तुम्हाला किल्ला बनवण्यात मदत व्हावी का. बिलकुल. तर विराजचं असं म्हणणं आहे की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची जर अडचण आली, छोट्या छोट्या गोष्टी असोत किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी असोत, आर्ट अँड क्राफ्ट बद्दल सुद्धा विराजने आपल्याला सांगितलेलं आहे की तर या गोष्टींबद्दलही तुम्हाला जर अडचण आली तर नक्की तुम्ही त्याच्याशी संपर्क साधू शकता. तुम्हाला त्याचं काउन्सिलिंग ऐकायला मिळेल किंवा तुम्हाला तो समुपदेशन करेल की कुठे आपण कसं वागावं किंवा कुठल्या गोष्टी कशा हँडल कराव्यात. तर आणखीन जर तुम्हाला त्याच्यासोबत संपर्क साधायचा असेल तर तुम्ही नंबरवरती संपर्क साधू शकतो. खाली मी त्याच्या युट्यूब चॅनलची लिंक सुद्धा देते आहे आणि बाजूला नंबर सुद्धा देते आहे जेणेकरून तुम्हाला त्याच्याशी संपर्क साधणे हे सोपं जाणार आहे. तर असं एक मल्टी टॅलेंटेड पर्सन, एक मल्टी टॅलेंटेड व्यक्ती आज आपल्यासोबत उपस्थित होता आणि त्याच्यासोबत आज आपण भरपूर काही चर्चा केलेली आहे. माझ्या गुरुजींचं नाव आहे खासबागे सर आणि त्यांनीच मला तबला सुरुवातीपासून शिकवला आणि त्यांनी माझ्या कॉम्पिटिशन आणि माझ्या तबल्याच्या कॉम्पिटिशन मध्ये मला खूप मदत केलेली आहे.
आता मी तुम्हाला थँक्यू म्हणतो मॅम, तुम्ही माझं एवढं घेतलेला माझा इंटरव्ह्यू त्यासाठी थँक्यू सो मच. तर बियॉन्ड डिसॅबिलिटीज इज अन इन्स्पायरिंग वर्क दॅट शेड्स लाईट ऑन द challenges and triumphs of individuals living with disability, authored by Viraj Shinde. The piece goes beyond mere storytelling, diving into the resilience, potential and unique perspectives of those often overlooked by society. तर या पुस्तकामध्ये त्यांनी भरपूर काही असं लिहून ठेवलेलं आहे. तरी सुद्धा नक्की तुम्ही त्याच्या YouTube चॅनलला जाऊन किंवा त्याच्या पुस्तकांशी नक्की तुम्ही जुळवाजुळव करू शकता. तर मी तुर्तास इथेच थांबते आहे आणि जर तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन लागत असेल तर तुम्ही खाली कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.